नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? शिमगोत्सवच्या आजच्या एका नवीन भागामध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, शिमगोत्सव म्हटला ना की विविध प्रकारचे पारंपरिक खेळ होत असतात। संकासुराचा खेळ, नकटा, गोमुना असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ होत असतात। आणि आज आपण पाहणार एक नकट्याचा खेळ पाहणार, तो म्हणजे दापोली तालुक्यातील पिसई या गावातील श्री महामाई देवी आणि त्या महामाई देवीचा शिमगोत्सवमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक खेळ होतात। नकट्याचा खेळ असतो, गोमुनाच असतो आणि राधेनाच असतो। तर आज आपण पिसईच्या नकट्याचा खेळ पाहणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा। आणि मंडळी, आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे आपण व्हिडिओ बनवले आहेत ना, त्याच्या खाली प्लेलिस्ट बनवले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, नक्की चेक करा आणि त्या व्हिडिओ आवडले तर नक्की इतरांना शेअर करा। तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। मंडळी, आलो आहे जालगावमधील कुंभारवाडीमध्ये आलो आणि इकडे आता पिसईवाले आलेले आहेत नकटा घेऊन। तर आपण आता शूट करूया, चला।
तर मंडळी आपल्या समोर बघताय दापोली तालुक्यातील पिसई गावातील श्री महामाई देवीचा शिमगोत्सव आणि शिमगोत्सवातील मधील त्यांचा हा नकट्याचा खेळ तर पूर्वापार चालत ही प्रथा आहे। तर या प्रथेबद्दल काय माहिती सांगाल? प्रथेबद्दल एवढं माहिती आहे की ज्यावेळेला शिवशंकराने कैलासामध्ये मदन केलं आणि शिमगा हा सण, शिमगा म्हणजे शी म्हणजे शिव आणि म म्हणजे मदन आणि गा म्हणजे गायन आणि म्हणून त्याला नाव पडलं शिमगा हा सण। आणि ज्यावेळेला शिमगा सणाची सुरुवात झाली तेव्हा 33 कोटी देव शिमगा खेळायला पहिले गेले, तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश गणपती हे संगतीला होते। आणि शिमगा सण खेळत असताना ज्यावेळेला गणपतीने एका लघुशंका झाली आणि लघुशंका करत असताना त्याच्यासमोर भोळासुराची कन्या होली ही त्याला आडवी आली आणि तिची रूप एवढं सुंदर होते की त्याने पहिले धरणी मातीला बोंब सुरुवात मारली। आपण शिमग्यामध्ये बोंब मारतो ना, होपदा होपदा होपदा, ही पहिली बोंब ही गणपती रायाने होली म्हणजे जी भोळासुराची कन्या जी होली आहे तिला बघून, रूप तिचं बघून पहिलं बोंब मारली। असा हा शिमगा सण या विशेषतः महाराष्ट्रामध्ये विशेषतः केला जातो, परंतु पारंपरिक हा मोठा सण या कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विशेषतः होतो। आणि त्याच्यानंतर पिसई गावचा हा सुप्रसिद्ध नकटा खेळ म्हणजे उर्फ शंकासूर आपण ज्याला म्हणतो, हा दापोली तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे। आम्ही जवळजवळ खेरडी गाव, करंजणी गाव, त्याच्यानंतर मोजे दापोली, आपल्या दापोलीची कोकंबा आली, त्याच्यानंतर जालगावची पांगारवाडी, त्याच्यानंतर जालगावचा कुंभारवाडी, ही असं करत करत आमच्या 7 पिढ्या आजपर्यंत हा परंपरा चालवत आहेत। आणि साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमच्या पिसई गावामध्ये साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकामध्ये भाग क्रमांक 2 मध्ये 102 क्रमांकाच्या पानावरती पिसईच्या नकट्याचा उल्लेख केलेला आहे, तुम्हाला वाचायला सुद्धा भेटल। असा हा पिसईचा नकटा जगजाहीर जवळजवळ दापोली तालुक्यामध्ये जवळजवळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि दिल्ली दरबारामध्ये हा सुद्धा पिसईचा नकटा गेलेला आहे। आणि आज ही कला आम्ही जोपासत आहोत। आज 7 पिढ्या, याच्यानंतर सुद्धा आमची पिढी ही जोपासत आहेत। आमचे वाडवडील यांनी जे पूर्वजांनी आम्हाला जो हा वारसा दिलेला आहे तो आजची तरुण पिढी आम्ही इथं जपताना तुम्हाला दिसत आहे। खूप छान माहिती सांगितलं, धन्यवाद। मी आता आलो होतो दापोली तालुक्यातील कुंभारवाडीमध्ये आणि कुंभारवाडीमधील पिसईचे नकट्याचे खेळी आले होते। खूप छान प्रकारे त्यांचा हा नकट्याचा खेळ झाला, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आणि या खेळाबद्दल काकाने आपल्याला माहिती देखील सांगितली खूप छान प्रकारे। तर व्हिडिओ देखील इथेच थांबवतोय। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नकट्याचा खेळाचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कसे होते आवर्जून कळवा। भेटूया शिमगोत्सवच्या आणखी एका नवीन भागामध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।